वर होतोय। जळगावातील सुवर्ण व्यवसायावरही याचा मोठा परिणाम जाणवू लागलाय। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं सोनं वितळवण्यापासून ते दागिने घडवण्यापर्यंतचं सुवर्ण कारागिरांचं कामही ठप्प झालेलं आहे। ऐन लग्न सराईत दागिने घडवण्याचं काम थांबल्यानं कारागिरांची चिंता वाढली आहे। जळगाव सुवर्णनगरीमधून याचाच आढावा घेत कारागिरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून याचाच परिणाम अनेक उद्योग व्यवसायांना देखील बसत आहे। खरं तर अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा हा निर्माण झाल्याने अनेक हॉटेल देखील बंद झालेले आहेत, तर काही कंपन्यांवर देखील याचा परिणाम झाला आहे। मात्र जळगाव ही सुवर्णनगरी आणि या सुवर्णनगरीतही याच गॅसच्या तुटवड्याचा परिणाम जो आहे हा आता मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे। आपण जळगाव सुवर्णनगरीमधील या ठिकाणी सोन्याचे जे कारागीर आहेत त्यांच्याकडे आहोत आणि या ठिकाणी खरं तर आता व्यावसायिक सिलेंडर याची पुरवठा होत नसल्यामुळे या ठिकाणचे जे कारागीर आहेत यांच्या हाताचं काम जे आहे ते आता पूर्णपणे थांबलेलं आहे। कारण गॅस सिलेंडर संपल्यामुळे सोन्याचे दागिने वितळवण्यापासून ते दागिने घडवण्यापर्यंतचं काम जे आहे ते पूर्णपणे आता या ठिकाणी ठप्प झालेलं आहे। दरवर्षी खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे लग्नसराईमध्ये दागिन्यांना मागणी असते, त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय जे कारागीर आहेत ते देखील दाखल होतात। मात्र गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे आता काही प्रमाणात जे आहे जवळपास 25% कारागिरांचं काम जे आहे ते थांबलेलं आहे। आपल्यासोबत जळगाव शहरातील काही कारागीर आहेत। आता काय सांगणार, आता सध्या व्यावसायिक सिलेंडर जे आहे त्याचा पुरवठा बंद झालेला आहे, काय परिणाम होतो आहे? व्यावसायिक सिलेंडर आम्हाला आता मिळत नाही आहे आणि त्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे झालं की सराफी कामंही बंद पडलेली आहेत। आमची कामंही बंद पडलेली आहेत, कारण सगळं काम सोनारी काम हे जे अगोदर पारंपरिक पद्धतीने भट्टीवर वगैरे सोन्याचे कामं होत होती, पण ते बरेच काळ लोटला त्याला। आता नवीन आधुनिक याच्यामध्ये गॅसचा उपयोग करून सोनारी काम हे आमचं पूर्णत्वाला जातं। सोनं सुरुवातीला मिळाल्यापासून ते सोनं गाळण्यापासून तर सोनंचा दागिना पूर्ण तयार होस तर याच्यामध्ये 70% हे गॅसच्या मदतीनेच काम पूर्ण होतं। पण आता गेले काही दिवसापासून हा प्रॉब्लेम होतो आहे की युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि कमर्शियल गॅस हा अपुरा पडतो आहे। कमर्शियल गॅसचे सिलेंडर मिळत नाही आहे। आजपर्यंत गॅस होता म्हणून काम चालू होतं, पण आता गेल्या 2 दिवसातून आमच्याकडे पण गॅस संपलेला आहे आणि बघताय तुम्ही की आमच्या दुकानातले कारागीर पण हे सगळे रिकामी बसलेले आहेत, कामं होत नाही आहे। जर आज आमच्याकडे कामं आहेत पण आम्ही गॅसशिवाय ती कामं करू शकत नाही आहे, त्यामुळे समोरच्या व्यापाऱ्याची ऑर्डर आम्ही वेळेत पूर्ण करून देऊ शकणार नाही। याचा परिणाम हा असाच चालू, जर गॅस सिलेंडर असे मिळत नाही राहिले आणि याचा परिणाम असाच राहिला तर सर्व कारागिरी वर्गावर याचा गंभीर परिणाम होईल आणि सगळे रोजंदारीवर परिणाम होईल। याच्यामुळे कारागीर लोकही बाहेरगावची जी आहेत ती जास्त दिवस थांबणार नाही आणि उद्योगधंदा हा विस्कळीत होईल। निश्चितच खरं तर ज्या पद्धतीने सर्व क्षेत्रावरती जे आहे आता या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा जाणवू लागला आहे, तसाच परिणाम जो आहे हा सुवर्ण उद्योगावर देखील आता पाहायला मिळतो आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।